मुंबई परिसरातील मतदारसंघ अमराठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मराठी माणसांना या परिसरातून हटवलं जात आहे। मीरा रोडच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी हा गंभीर आरोप केलाय। पुढे हे मतदारसंघ गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मुंबईपासून पालघरपर्यंत परप्रांतीयांचा प्रभाव राहील असे मतदारसंघ तयार केले जात आहेत आणि इथून मराठी माणसाला हटवलं जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे। षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत। मी गेले 20 वर्ष मी ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत, हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत। इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत, इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत। नुसती माणसं नाही येत आहेत, हे मतदारसंघ बनवत आहेत। हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार। उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर, असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार। आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत। हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहेत। पूर्वी त्यांनी तर जाहीररित्या सांगितलं होतं, पण आता कसं आहे, आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। हे काय षडयंत्र हे आपण नीट ओळखा, हे समजून घ्या।